व्हॉइसेस टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि मी प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी आमच्या अनसंग हिरोईन्स या मालिकेतल्या 6व्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत आणि प्रोत्साहित करणाऱ्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मंडळी, अमेरिका म्हटलं की आपल्याला आधुनिकता, स्वातंत्र्य, विशेषतः स्त्रीला मिळणारं स्वातंत्र्य नजरेत भरतं. पण मंडळी, हे स्वातंत्र्य त्यांना सहजासहजी मिळालेलं नाही. त्यासाठी अनेक स्त्रियांना संघर्ष करावा लागलाय. मतदानाच्या हक्कासाठी सुद्धा भांडावं लागलंय. बेटी फ्रीडमन, एलिझाबेथ कॅट, सुसान अँथनी ही त्यातली काही महत्वाची नावं. सजर्नर ट्रूथ बद्दल आपण पहिल्या भागात बोललोच आहोत. या सगळ्यांच्या संघर्षामुळेच अमेरिकन स्त्रीला आजचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. अमेरिकन वसाहतीतील पुरुषी वर्चस्वाखाली दबून गेलेल्या स्त्रीचं चित्रण करणारी ॲन ब्रॅडस्ट्रीट या पहिल्या अमेरिकन कवयित्रीबद्दल आपण या 6व्या भागात जाणून घेणार आहोत. स्वतःच्या काळात विशेष दखल घेतली न गेलेली, परंतु आधुनिक काळात मात्र पहिली अमेरिकन कवयित्री म्हणून अलीकडेच प्रकाशात आलेली ॲन ब्रॅडस्ट्रीट, सरदार थॉमस डुडले यांची ही कन्या. घर अतिशय सुसंस्कृत. औपचारिकरित्या शाळेत गेली नाही, परंतु वडील सरदार असल्यामुळे राजघराण्यातल्या वाचनालयाचं तिला मुक्त द्वार होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा तिने घेतला. अनेक साहित्यिकांच्या साहित्याच्या संपर्कात ती आली, पण तिला प्रामुख्याने रस निर्माण झाला तो कवितेत. वयाच्या 16व्या वर्षीच तिच्या वडिलांचे सहाय्यक आणि पुढे मॅसेच्युसेट्सचे राज्यपाल झालेले सायमन ब्रॅडस्ट्रीट यांच्याशी तिचा विवाह झाला आणि अॅराबेला या जहाजातून वडील आणि नवऱ्याबरोबर ती नवीन वसाहतीकडे रवाना झाली. मंडळी, आधुनिक साधने उपलब्ध नसण्याचा तो काळ. त्यामुळे त्यावेळच्या प्रवासात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. समुद्रावरील वादळं, अन्न पाण्याची कमतरता, आजारपण, जहाजावरील अनेक जणांचे झालेले मृत्यू हे सगळं पार करत करत 3 महिन्यांनी ते सालेमला पोहोचले. सालेमला गेल्यावरही कष्टप्रद प्रवासामुळे ॲन आजारी पडली. तिथे सुद्धा राहण्याची अव्यवस्था, कुपोषण, रोगराई, रेड इंडियन लोकांचे हल्ले या अनेक गोष्टींशी संघर्ष तिला करावा लागला. अशाही परिस्थितीत 8 गर्भारपण, बाळंतपण, मुलांचं संगोपन, घरातली कामं हे सगळं सांभाळून तिने लिखाण केलं. यातच तिचा कणखरपणा आणि अंतःशक्ती आपल्याला दिसून येते. मंडळी, 17व्या शतकात स्त्रीने आपली स्वतःची मतं जाहीरपणे मांडणं फार कठीण होतं. त्यामुळेच तिने आपल्या कविता प्रकाशित न करता फक्त कुटुंब, मित्र, मैत्रिणी यापुरत्याच मर्यादित ठेवल्या होत्या. पण त्यांचं महत्व जाणून तिचा दीर जॉन वुडब्रिज याने 1650 साली त्या प्रकाशित केल्या. तेच द 10th म्यूज लेटली स्प्रंग अप इन अमेरिका बाय अ जेंटल वुमन ऑफ दोज पार्ट्स. त्यावेळी स्त्रियांच्या बुद्धीची हेटाळणी केली जायची. शिक्षित झालेल्या स्त्रिया या स्वैराचारी असतात असा समज असल्याने ॲननी पत्नी, आईची कर्तव्य सांभाळून, घरकाम सांभाळून, फावल्या वेळात प्रसंगी झोपही न घेता हे लिखाण केलं आहे याची खात्री पटावी म्हणून पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच बाय अ जेंटल वुमन ऑफ दोज पार्ट्स असं लिहावं लागलं होतं. अमेरिकन स्त्रीचं प्रकाशित झालेलं पहिलं पुस्तक म्हणून जसं हे महत्वाचं आहे, तसंच एका प्युरिटन पत्नीची, नवीन वसाहतीत राहायला जाणाऱ्या प्युरिटन पत्नीची संघर्षमय कहाणी म्हणूनही हा दस्तऐवज महत्वाचा आहे. नवरा राजकीय कामानिमित्त बाहेर असला की त्यावेळी ती वाचन करीत असे. धर्म, राजकारण, इतिहास, कला, विज्ञान यांचं वाचन तिचं अफाट होतं, तरी प्रामुख्याने तिला रस मात्र कवितेतच होता. पहिल्या आवृत्तीतल्या तिच्या कविता या अनुकरणात्मक आहेत. तिच्या आवडत्या कवींचा प्रभाव त्याच्यावर जाणवतो. परंतु त्याच संग्रहातील शेवटच्या 2 कविता मात्र तिचं व्यक्तिमत्व स्पष्ट करणाऱ्या आहेत आणि प्रगल्भही आहेत. तिच्या कवितेत संघर्षाच्या काळात तिनं केलेलं बंड, इंग्लंडमधलं आरामदायी आयुष्य, अमेरिकेतलं कष्टप्रद आयुष्य, शारीरिक आणि मानसिक दौर्बल्य, पाप पुण्य, अमरत्व असे अनेक विषय तिच्या लिखाणात आपल्याला दिसतात.
प्युरिटन विचारसरणीशीही तिचा संघर्ष होता, कारण देवापेक्षा आजूबाजूच्या जगाशी जास्त बांधिलकी मानत होती. 10th म्यूज नंतर तिच्या कविता खूपच व्यक्तिगत झालेल्या दिसतात, म्हणून तिला पर्सनल पोएट अशी उपाधी मिळालेली आपल्याला दिसते. कॉन्टेम्प्लेशन हा तिचा संग्रह जास्त प्रगल्भ आहे. तिचा समतोल, तिचा निसर्गाशी असलेली जवळीक, तिचा जीवन अनुभव त्यातून स्पष्ट होतो. थेट भाषा, साध्या प्रतिमा हे तिच्या लिखाणाचं वैशिष्ट्य असलं तरी सुद्धा उपहास आणि नर्म विनोदाने विषय हाताळण्याची तिची हातोटी विलक्षण आहे. 1632 ते 1670 मधल्या व्यक्तिगत कवितात तिच्यातली स्त्री आणि कवी आपल्याला एकत्र आलेले दिसतात. पुरुष साहित्यिकांचा तिच्यावर प्रभाव असला तरी सुद्धा स्वतःच्या व्यक्तिगत अनुभवातून, पौराणिक आणि ऐतिहासिक नायिकांमधून तिने जाणीवपूर्वक स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आणि समाजात असलेल्या पुरुषी वर्चस्वाबरोबरच स्त्री करीत असलेली मूल्यांची, कुटुंबाची जडणघडण आणि तिने केलेल्या प्रत्येक क्षेत्रातल्या योगदानाचं महत्व तिच्या लिखाणात अधोरेखित झालेलं आपल्याला दिसतं. पुरुषी वर्चस्व असलेल्या काळात समाजाने आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर येऊन समाजाचे स्त्रियांसंबंधीचे रूढ संकेत बाजूला सारून स्त्रियांनी धार्मिक, बौद्धिक आणि कलेच्या क्षेत्रातली भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात मांडणारी ॲन ही स्त्री मुक्तीची पहिली उद्गाती ठरते. जीवनात पडणाऱ्या अनेक प्रश्नांचा शोध बायबलमध्ये घेताना ती दिसते आणि प्रसंगी देवालाही प्रश्न विचारण्याचं धाडस तिने त्या काळात दाखवलेलं आपल्याला दिसतं. त्यावरून तिची स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती स्पष्ट होते. स्त्रीवादी, बौद्धिक, धार्मिक अशी काहीही विशेषणं तिला लावली तरी एक सच्ची कवयित्री आणि माणूस म्हणून ती महत्वाची ठरते. स्वतःचा शोध घेण्यात आणि तो निर्भयपणे मांडण्यात ती कचरली नाही. तंत्रदृष्ट्या आजच्या काळापेक्षा तिच्या कविता वेगळ्या वाटल्या तरी त्यातील सच्चेपणामुळे त्या भावतात. तिच्यातलं खरंखुरं अमेरिकन स्पिरिट लोकांना भावलं आणि म्हणूनच आजच्या शिक्षणात तिच्या साहित्याला पाठ्यपुस्तकात स्थान मिळालेलं दिसतं. थँक्यू.